नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण वालाचे बिरडे म्हणजेच मोड आलेल्या वालाची उसळ करणार आहोत। 4 ते 5 लोकांच्या प्रमाणात ही उसळ आपण करणार आहोत आणि त्यासाठी लागणाऱ्या वाटणाचं योग्य प्रमाण सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। वाटणासाठी घेतलेलं साहित्य मी तुम्हाला सांगते। एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे आणि अर्ध्या वाटीतला पाव भाग इतका ओलं खोबरं घेतलेलं आहे, जे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच अद्रक घेतलेला आहे। आता हे सर्व जिन्नस भाजण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। यात आपल्याला 1 टेबलस्पून म्हणजेच 1 मोठा चमचा तेल घ्यायचंय। यात आधी आपण कांदा घालूया। कांदा आधी थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेऊया। कांदा असा मऊ झाला आणि थोडासा एकदम सोनेरी रंगावर परतून झाला की ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे हे ओलं खोबरं, लसूण आणि अद्रक। आता सर्व जिन्नस एकदम चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे। कांद्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं म्हणून आधी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। सर्व जिन्नस चांगले असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि मी गॅस बंद केला। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। वालाची उसळ करण्यासाठी इथे मी आदल्या दिवशी सकाळी जे सफेद वाल असतात ते भिजत घातले होते आणि 4 ते 5 तासानंतर त्यातलं पाणी काढून पूर्णपणे चाळणीवर निथळून झाकून ठेवले होते आणि त्याच्यानंतर 7 ते 8 तासानंतर त्याला मोड आले आणि मोड आल्यानंतर थोडंसं कोमट पाणी करून ते सोलून घेतलेले आहेत आणि सोलून घेतल्यानंतर पण स्वच्छ धुवून पाण्यात ठेवलेले आहेत। थोडेसे असे मोड आल्यानंतर असे गुळगुळीत होतात म्हणून आपल्याला सोलताना थोडंसं कोमट पाणी घ्यावं लागतं आणि आमच्या गावाकडे इथे हे असे सफेद वाल मिळतात तेच मी घेतलेले आहेत। तुमच्याकडे कडवे वाल मिळत असतील जे चॉकलेटी रंगाचे असतात ते पण तुम्ही घेऊ शकता। आता आपण जे उसळ करण्यासाठी वाटण लागणार आहे ते करून घेऊया। आधी भाजून घेतलेलं साहित्य आपलं थंड झालेलं आहे। त्यात आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढूया आणि यात आपल्याला घालायचे आहे मुठभर कोथिंबीर। ही कोथिंबीर मी कवळ्या देठासकट घेतलेली आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, हा घालायचा आहे। थोडंसं पाणी घालून आपल्याला हे एकदम गंधासारखं बारीक अशी पेस्ट ह्याची करायची आहे। वाटण करून झालं। आता आपण वालाची उसळ करायला घेऊयात। त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। कढईत घालायचं आहे आपल्याला 3 टेबलस्पून इतकं तेल। तेल थोडंसं जरा मी जास्तच घेतलेलं आहे कारण मस्त अशी आपल्याला चमचमीत अशी उसळ करायची आहे। तेल गरम झालं की यात घालायचे अर्धा चमचा जिरे। जिरे चांगले फुलून देऊयात। जिरे फुलले की यात घालायचे आपल्याला 4 ते 5 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या। वालाच्या उसळीमध्ये फोडणीत लसूण घातला की खूप छान अशी टेस्ट येते। साध्या सोप्या पद्धतीने जेव्हा करतो तेव्हा आपण फक्त लसणाची फोडणी देऊन केलं तरी खूप छान लागतं। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायचे आणि इथे पाव चमचा इतका हिंग मी घालते। वाल पचायला थोडेसे जड असतात म्हणून आपण हिंग जास्त घातलंय, नाहीतर इतर भाज्यांमध्ये आपण फक्त चिमूटभर इतकंच हिंग घालतो। हे सर्व थोडंसं असं परतून घेतलं की हा बारीक चिरलेला कांदा, 1 कांदा घेतलेला आहे मी। हा कांदा आता आपल्याला गुलाबी रंगावर असा परतून घ्यायचा आहे। कांदा मंद गॅसवर छान असा गुलाबी रंगावर परतून घेतला। यात आता आपल्याला घालायचे पाव चमचा हळद आणि इथे मी आमचा 3 टेबलस्पून इतका घाटी मसाला घालते। तुमच्याकडे जो तुम्ही नेहमी वापरत असाल तो घालू शकता आणि जर मिरची पावडर घातली तर थोडा अर्धा चमचा एक गरम मसाला घालायचा। आमच्या घाटी मसाल्यामध्ये सर्व गरम मसाले आहेत त्याच्यामुळे घालत नाही। मसाला असा तेलामध्ये घातला की खूप छान असा रंग येतो रश्श्याला कोणत्याही। थोडंसं परतून झाल्यावर आपण हे करून घेतलेलं वाटण घालूया। वाटण चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय।
4 ते 5 मिनिटं वाटण चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. यात आपण आता हे मोड आलेले वाल घालूयात. वाल मसाल्यांबरोबर चांगले असे परतून घेऊया. 1 मिनिटभर चांगले असे परतून घ्यायचे व्यवस्थित. यात आपल्याला हे आता मी मसाला केलेलं जे मिक्सरचं भांडं आहे त्यातच थोडंसं पाणी घातलं होतं, हे घालते आणि 4 ते 5 कप इतकं मी पाणी आता ह्याच्यात घालते. तुम्हाला उसळ जशी घट्ट पातळ हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता पाणी. मी इथे अजून थोडंसं पाणी घालते म्हणजे शिजेपर्यंत चांगलं हे आटेल पाणी. आणि सर्वात शेवटी घालूया चवीपुरतं मीठ. मीठ चांगलं असं मिक्स करून घेऊया. पाणी घातल्यावर मी गॅस फास्ट केला होता आणि आता छान अशी आपल्या उसळला उकळी आलेली आहे. गॅस आता मध्यम करून आपल्याला ही वाल शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. 15 मिनिटं मध्यम गॅसवर आपली उसळ चांगली शिजलेली आहे. आता आपण चेक करूया वाल शिजलेत का. म्हणजे तुम्ही बघू शकता वाल शिजलेले आहेत. गॅस आता आपण बंद करूया. आपली वालाची उसळ तयार झालेली आहे. आटल्यामुळे पत अशी दाटसर झालेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने घट्ट किंवा पातळ करू शकता. आमच्याकडे जास्त घट्ट आवडत नाही. मी केलेले वालाची उसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने ही वालाची उसळ केली जाते हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप करा.